तर आताची आपण ही थेट दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली पाहतोय। भाजपच्या कार्यालयामध्ये सध्या उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी पाहायला मिळते। आपण बघतोय की भाजपच्या कार्यालयामध्ये हा सगळा गोंधळ सुरू आहे। हे सगळे नाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची प्रचंड आरडाओरड सुरू आहे। यांचं तिकीट कापलं गेलं आहे म्हणून हे सगळे नाराज आहे आणि मंत्री अतुल सावे यांना भेटण्याची परवानगी हे सगळे मागताय। आतमध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अतुल सावे ज्या कॅबिनमध्ये आहे त्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र पोलीस या सगळ्या आंदोलकांना थांबवतोय। आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, आम्हावर असा अन्याय काय असं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या महिला अतुल सावेला भेटू द्या असं म्हणतात। पोलीस या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शांत व्हा, समजून घ्या अशी काहीशी भूमिका पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अजूनही हे सगळे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचं चित्र आहे। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मिनिट, हा दरवाजा तुटला आहे का? हा दरवाजा आता काही कार्यकर्त्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर हा दरवाजा निखळलेला आहे। कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष भाजप कार्यालयामध्ये दिसत आहे। निष्ठावंतांची गरज नाही। काय झालं सांगा ना मला, काय झालं साहेब? 25 वर्षांनी काम करतो मी पक्षाचं इथं। माझं अख्खं आयुष्य घातलं, माझा बाप मेला तेव्हा अतुल सावेसाठी मी इलेक्शनात काम केलं घरी बसून सगळं। मी 1 मिनिट सुद्धा त्यांचं मी तीन वर्ष 3 इलेक्शन मी काम केलं यांच्यासाठी। प्रत्येक गोष्ट पाळली पक्षाची। योगदान काय यांच्या दुकानदाराने केलं पक्षाच्या, मी यांच्या नावाने काय यांच्या पक्षाच्या नावानं। साहेब मला बोलू द्या, मी बोलतो। महिला पुन्हा आपल्या स्वतः ताई काय झालं सांगा मला, काय म्हणणार? आज जे लोकांवर केसेस चालू आहे कोर्टावर, अशा लोकांना हे बी फॉर्म देत आहे जे 10-15 वर्षापासून पक्षात काम करताय एकनिष्ठेने, त्या लोकांना आज डावलून हे अशा लोकांना तिकीट देत आहे। ज्या महिला आरक्षण कशासाठी सोडलंय यांनी, ज्या महिलेचा आज पक्षात कोणाला तोंड दिसलं नाहीये, ज्या वाड्यात बायाला कोणी विचारत नाही आज बाईला। आपण बघतोय की या सगळ्या लोकांचा या ठिकाणी असा गोंधळ सुरू आहे। पोलीस त्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय, मात्र कोणीही ऐकायला तयार नाही असं चित्र आहे आणि त्यामुळं हा उद्रेक भाजपच्या कार्यालयात आपल्याला दिसतोय। हे सगळेच नाराज इथं एकत्र झालेले आहे आणि हे नाराज आता पक्षानं उत्तर द्यावं अशा पद्धतीची मागणी करत आहे। प्रचंड रोष, प्रचंड गोंधळ या सगळ्यांमध्ये दिसतोय। काय चुकलं आमचं? एक निष्ठा आहे, आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानाला केलं, आमचं काय नाही करावे, समोरच्यावर गुन्हे दाखल, तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? काय चुकलं आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर पाहिजे। आम्हाला काय उमेदवारी नाकारली, काय चुकलं आम्ही? एक निष्ठा आम्ही 20-25 वर्षापासून काम करतो पक्षाचं, आम्ही 25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही। कुणालाही माझ्या अख्ख्या एरियात विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या, डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या। श्री भंडारी केव्हापासून दुसरं म्हणून तुमच्यासाठी अतुल साहेबांनी असं काय करावं आमच्यासोबत? त्यांच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये। मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे। मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं, का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं? कशामुळं? काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली? आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली? काय तुमचं आम्ही कोणतं घोडं मारलं, काय पाप केलं? काय पैसे पाहून गुन्हेगाराला उमेदवारी देता तुम्ही लोक? ही कोणती पद्धत आहे तुमची? नाही साहेब, कसं शांत राहणार? अहो आयुष्य घातलं साहेब आम्ही, आमच्या जीवाची राय प्रामळ केली, नोकरी सोडली साहेब। मी मी ऍक्सिस बँकेत जॉबला होतो, जॉब सोडला मी, 2 महिन्यापासून जॉब करू लागलो माहिती का? त्याच्यामुळे यांनी असं करावं आम्हाला सांगायला तुम्ही कोणत्या गोष्टीचं आमचं हे काय चुकलं नाही? गुन्हेगाराला तुम्ही तिकीट देता? सावे साहेबांनी समोर यावं, आमच्या आम्हाला उत्तर द्यावं, सावे साहेबांनी समोर आम्हाला उत्तर द्यावं। आम्ही गद्दार नाहीये, गद्दारांना तिकीट देता?
बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट घेता कशाला झकमारा पक्ष उभा केला काय पोलीस या सगळ्या आंदोलकांना आता बाहेर घेऊन जात आहे. पोलीस सगळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघतोय पोलिसांनी या सर्व आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय, दूर ढकलण्याचा प्रयत्न करताय आणि यात आता प्रचंड संताप व्यक्त होतोय. रेटारेटी सुरू आहे. आपण बघतोय की प्रचंड रेटारेटी सुरू आहे. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताजोला केलेला आहे, त्यांना ताब्यात घेतलंय, काही लोकांना घेऊन ताब्यात घेऊन पळालेले आहेत. पूर्ण गोंधळ इथे सुरू आहे. जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना आता बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. सोडा चला. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रसाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. ए तौफिक इधर आ. तौफिक पिछा. दादा काय काय दाद लागेल माझी. काय काय माझ्या लेकरं व्हायची हाय लागेल तुम्हाला, अख्ख्या पक्षाला सगळ्याला. कुठं न्याय देऊ लागले, दिला नाही यांनी. 30 वर्ष झाले, काय दिलं मला पक्षांनी, काय दिलं मला सांगा. मी प्रत्येक गोष्ट करत आलो, पक्षाचा निष्ठावंत आहे, सक्रिय सदस्य पदाधिकारी, काय दिलं यांनी मला. परिवार जरी असला तर काय भीक मागू का. आता नोकरी सोडली मी यांच्यामुळे, माहितीये का. समजलं का साहेब, मी 2 महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात भीक मागत पक्षासाठी, माहितीये का. पक्षाचा प्रचार केला मी, माझा प्रचार नाही केला. काय केलं पक्षानं, नवीन उमेदवार दिला. का दिला. 10 वर्षापासून तो माणूस, त्याचं योगदान दाखवा पक्षातलं. माझं योगदान बघा, तो खेळापासून पक्षात आहे. मला सांगा साहेब, तुम्ही बाहेरच्या तुम्ही तिकीट देता, गुन्हेगारांना तिकीट देता. आमचे काय चुकलं, आम्ही काय चुकलं सांगा. आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला, पक्षाने सांगा मला, मी कुठं कमी पडलो त्यांच्या सेवेत, त्यांच्या योगदानात. काय मी कुठं कमी पडलो त्यांनी सांगा मला. मी त्यांच्याविषयी एक शब्द मी त्यांना देव मानतो. मी वाईट बघतोय की हा सगळ्या लोकांचा आक्रोश आहे आणि आता तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय. छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत आणि भाजप कार्यालयातला हा अभूतपूर्व राडा आपण झी24 तासवर पाहतोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी हा राडा घातलेला आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे, त्यांनी आक्रोश केलेला आहे. प्रत्येक जण त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळतात आणि ते आक्रोश मांडत आहेत. आणि त्याचबरोबर आम्हाला तिकीट का दिलं नाही याचा जाब सध्या ते भाजपच्याच नेत्यांना विचारतायत. आत्ताच पक्षामध्ये आलेल्यांना तिकीट दिलं जातं, मात्र आम्ही 25 वर्षांपासून 30 वर्षांपासून पक्षासाठी काम करतोय, जीवतोड मेहनत घेतोय. अनेक निवडणुकांसाठी, अनेक दारोदारी जात पक्षासाठी आम्ही मतं मागितलेली आहे, मात्र भाजपनं आणि पक्षानं आपली कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, म्हणून तरी आपला आक्रोश केलेला आहे. तर भाजपच्या नाराजांनी हा आक्रोश केलेला आहे. हे सगळेजण इच्छुक होते आपल्याला या
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळेल या आशेवर ते होते आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं ते भाजपशी एकनिष्ठ राहिलेले होते, भाजपसाठी काम करत होते. मात्र हे सगळं असतानाच नुकत्याच भाजपमध्ये आलेल्यांना अनेकांना तिकीट दिली गेली, आपल्याला डावललं गेलं. हे दुःख त्यांना झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा आता संताप उफाळून आलेला आहे. त्यांनी आक्रोश केलेला आहे. आम्ही इतके दिवस भाजपशी एकनिष्ठ होतो, अनेक वर्ष आम्ही भाजपसाठी काम केलेलं आहे, घर संसार सोडून नोकरी सोडून आम्ही भाजपसाठी काम केलेलो आहे, नेत्यांसाठी आम्ही दारोदार फिरलेलो आहे, मात्र तरी सुद्धा आम्हाला तिकीट का दिलं गेलं नाही, ही एकच संतापाची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तोच आक्रोश सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर मधल्या भाजप कार्यालयामधला हा राडा आपण झी24 तासवर पाहतोय. सातत्यानं पक्षासाठी काम करत असताना आम्ही कसलीच तमा बाळगली नाही, बायका पोरांचा विचार केला नाही, स्वतःचा विचार केला नाही. मात्र जेव्हा तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा मात्र आयारामांना संधी दिली गेली आणि आम्हाला डावललं गेलं. का आम्हाला डावललं गेलं असा सवाल त्यांनी थेट विचारलेला आहे आणि त्यासाठीच त्यांनी भाजप कार्यालयामध्ये येऊन राडा घातलेला आहे. सध्या पोलीस मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे नाराज आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाने इथे आत्मदहनासाठी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर साहेब? मला साहेबांनी ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला माझ्या. आता इथं तुम्ही या मांडून बसला, नक्की साहेब बसला मी इथं. मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांनी मला न्याय द्यावा. साहेबांना भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला, ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो आहे सर. इथं नाही कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवत साहेब मला तिथे जायला. बर, त्यामुळे मी सर येणार नाही. तो रॉकेल कोणी आणलं होतं? पेट्रोल 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 ते दुसऱ्या उमेदवारांनी आणलं होतं सर. काय तर आत्मदहनाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे त्यांनी पेट्रोल सुद्धा आत्मदहनासाठी आणलेलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली आणि ती पेट्रोलची बाटली बाजूला केलेली, दूर केलेली आहे. मात्र तरी सुद्धा त्यांचा संताप आपण पाहिलेला आहे. हे उमेदवार आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे हे इच्छुक आहेत आणि ते नाराज आहेत आणि त्यांचाच आक्रोश सध्या आपण झी24 तासवर पाहतोय. पोलीस इथे एकवटलेले आहेत, महिला पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला इच्छुक ज्या आहेत, ज्या तिथे गोंधळ घालतायत, आक्रोश करतायत, संताप व्यक्त करतायत, त्यांना समजूत घालण्याचा, समजुताचे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय. मात्र त्यांचा संताप अनावर झालेला आहे. जोरदार आक्रोश त्यांच्याकडून केला जातोय. तिथलं कार्यालयाचा एक दरवाजा सुद्धा त्यांनी तोडलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांनी इथे आपला फौजफाटा ठेवलेला आहे. आज जायला मज्जाव केला जातोय. अतुल सावे आपल्याला भेटत नाहीये, पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याला अडवतंय. मी पक्षाच्या कामासाठी 30 वर्ष स्वतःला वाहून घेतलेलं आहे, मी नोकरी सुद्धा सोडलेली आहे, माझी बायको सुद्धा पक्षासाठीच काम करते. मात्र असं सगळं असताना उमेदवारीचा जेव्हा विषय आला तेव्हा मात्र नुकत्याच पक्षामध्ये आलेल्या आयारामांना संधी दिली गेली, आपल्याला डावललं गेलं आणि म्हणूनच हे दुःख आपलं आहे, आपला संताप आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. विशाल करोडे आपले प्रतिनिधी आहेत. विशाल, अतिशय मोठा संताप, आक्रोश सध्या आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. त्या सगळ्यांच्या भावना सुद्धा खूप मोठ्या आहेत, आवेशाने ते बोलत आहेत. काय सध्या या संदर्भातली महत्त्वाची पावलं अतुल सावे यांच्याकडनं उचलली जाऊ शकतात? अतुल सावे यावेळेस कार्यालयात आहेत आणि कार्यालयात घुसण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता. आता मागच्या बाजूने काही लोकांनी अंगावर पेट्रोल ओतण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. आपण बघतोय भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. आम्हाला फक्त आश्वासनं दिले, मात्र आश्वासनानंतर आम्हाला काहीही मिळालं नाही. तर मग आम्ही इतके दिवस कशासाठी काम केलं असे सगळ्यांचा सवाल आहे आणि त्याच सवालाचं उत्तर घेण्यासाठी हे भाजप कार्यालयात आले आहे. भाजप कार्यालयात काही लोकांनी आता राडा केला, काही पुरुष बाहेर आले होते, काही महिला आता भाजप कार्यालयात घुसल्या. आता भाजप कार्यालयाजवळ पोलीस आहे, मोठ्या संख्येनं पोलीस इथं आलेले आहेत. महिलांचा आक्रोश आहे, आम्ही अगदी पहिल्या दिवसापासनं भाजपसाठी काम करतोय आणि जर या परिस्थितीत जर आम्ही काम करत असेल तर मग कशासाठी असा सवाल केला जातोय. आपण बघतोय भाजपच्या प्रमुख गेटवर आता पोलीस इथं आलेले आहेत आणि पोलिसांचं स्पष्ट म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून पोलीस इथं आलेला आहे. आता काही प्रमाणात इथं जे पुरुष गोंधळ घालत होते ते पुरुष बाहेर गेलेले आहेत. काही महिला आहेत त्यांना शांत करण्यात आलेलं आहे. अजूनही एक महिला
भाजपच्या कार्यालयात इथं गोंधळ घालत असल्याचं चित्र आहे. आपण बघूया ती महिला काय म्हणते. ती महिला आत जाण्याचा प्रयत्न करते. लता दलाल या माजी उपमहापौर आहेत, त्याही आतमध्ये आलेल्या आहेत. ही महिला रडतेय, ती महिला तिचं दुःख व्यक्त करते आणि काहीही करून आम्हाला अन्याय झाला, आमच्यावर अन्याय का, असं तिचं सगळं म्हणणं आहे. ही महिला रडतेय या ठिकाणी. आपण बघतोय अजूनही हा आक्रोश कमी होताना दिसत नाही आहे. आमच्यावर अन्याय झाला, जिव्हारी लागलं, असं तिचं म्हणणं आहे. आम्ही गेली अनेक दिवस काम करतोय, असं तिचं म्हणणं आहे. चल पुढे चल. एक मिनिट आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले, आम्ही गुन्हे दाखल झाले आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. तर अतिशय महत्वाची अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपण अपक्ष या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे बंडखोरांचा आता इथे आपल्याला ऊत येताना दिसतोय. साधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं, याचं कारण काय? याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला. त्यांना तुम्ही देता तिकीट. आम्ही कामं केलेली आहेत, वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला, अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला एक याच्यातून आपण बघतोय या तर उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि इतकंच नाही तर आम्ही अपक्ष निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे आणि पैशाच्या जोरावर तिकीट वाटली गेली असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ही खरं तर खूप मोठी बाब आहे. भाजपचेच कार्यकर्ते, भाजपचेच नेते जे इच्छुक आहेत या उमेदवारीसाठी, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आश्वासनं दिली गेली, मात्र त्यांना उमेदवारी आणि एबी फॉर्म द्यायला नकार दिल्यानंतर दुसऱ्याच आत्ताच आलेल्या भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे यांनी सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. इतकंच नाही तर आपण बंडखोरी करणार यावर त्यांनी आपली ठाम भूमिका सुद्धा व्यक्त केलेली आहे. तर सध्या छत्रपती संभाजीनगर मधली आपण ही दृश्य पाहतोय. त्यामुळे येत्या काळात संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र, समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकेल. याचा फटका भाजपला बसू शकतो. तर हा मोठा असा आक्रोश, संताप आणि त्याचबरोबर आरोप सुद्धा भाजप नेत्यांवर केले जात आहेत. अतुल सावे यांच्यासाठी आपण जीवतोड मेहनत घेतली, काम केलं, मात्र आश्वासनं दिली, पण जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली, एबी फॉर्म देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र आम्हाला डावललं गेलं. आणि यासाठी या महिलांनी आणि त्याचबरोबर काही इच्छुक पुरुषांनी सुद्धा इथे आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे. सातत्याने आम्ही भाजपसाठी लढत आलेलो आहोत, प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं, मात्र जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा मात्र आयारामांना संधी दिली गेली आणि त्यामुळे या सगळ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आत्मदहनासाठी एकानं पेट्रोल सुद्धा तिथे आणलेलं होतं आणि पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता, मात्र पोलिसांनी वेळीच ते पेट्रोलची बाटली ही दूर नेलेली आहे. मात्र तरी सुद्धा आता तिथे संताप, आक्रोश हा आपल्याला पाहायला मिळतोय. थेट दृश्य छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय. भाजप नेत्यांसंदर्भात सातत्यानं आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. आरोप केले जात आहेत. पैशांचं इलेक्शन, पैशांचा वापर करण्यात आलेला आहे, पैसे घेऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोप सुद्धा या इच्छुकांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण बंडखोरी करणार यावर ठाम त्यांनी आपली भूमिका सुद्धा बोलून दाखवलेली आहे. एबी फॉर्म जरी दिला नसला तरी आपण अपक्ष ही निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे येत्या काळात राजकारण हे तापणार आहे आणि याचा फटका भाजपला सुद्धा बसण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर इतर पक्षांना सुद्धा बसणार आहे. सकाळीच आपण जेव्हा संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपल्याला समोर आलेलं होतं की शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढणार आहेत आणि आता अवघे
4 तास उरलेले आहेत आणि या 4 तासांमध्ये उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत. ते आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र आता भाजपच्या कार्यालयामध्ये नाराज महिलांनी आक्रोश केलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाला जाब विचारलेला आहे. जर महिलांसाठी राखीव आहे तर मग आम्हाला तिकीट का दिली गेली नाहीत असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर नुकत्याच पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना मात्र संधी दिली गेली, आम्हाला डावललं गेलं. यामागचं कारण काय? आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, ह्याचंच ते बक्षीस आहे का असं म्हणत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. 30 वर्ष भाजपसाठी आम्ही काम केलेलं आहे. प्रत्येक निवडणुकीसाठी आम्ही जनतेमध्ये गेलो, दारोदार भटकलो आणि पक्षासाठी मतं मागितली. मात्र त्याचं फळ काय तर आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली आणि म्हणून त्यांनी तिथे कार्यालयासमोरच ठिय्या मांडलेला आहे. पोलीस या सगळ्या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तरी सुद्धा हे आक्रमक झालेले आंदोलनकर्ते काही ऐकायला तयार नाहीयेत. त्यांनी पक्षावर सुद्धा आरोप केलेले आहेत. त्यामुळे हे आरोप खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. विरोधकांकडून याचं भांडवल सुद्धा केलं जाऊ शकतं. पैसे घेऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोप भाजपच्याच त्या इच्छुक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात या संदर्भात भाजपकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते, या बंडखोरांची समजूत काढली जाते का, या सगळ्या नाराजांना घेऊन त्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना समजुतीचे काही 2 शब्द सांगितले जातात का आणि हे सगळं झाल्यानंतर ते समजून घेतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण 2 दृश्य पाहतोय. पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला पुरुष दिसत आहेत जे इच्छुक आहेत आणि ते इथे आपल्याला आज जाऊ द्या, आपल्याला अतुल सावे यांची भेट घ्यायची अशी विनंती पोलिसांना करतायत. मात्र पोलीस त्यांना आज जाऊ देत नाहीये, पोलीस त्यांना मज्जाव करतायत. तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपल्याला एक महिला सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते. सातत्यानं आम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र आम्हाला डावलण्यात आलेलं आहे. आयारामांना संधी दिली गेलेली आहे. आम्ही रक्ताचं पाणी केलं पक्षासाठी, पक्षाचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं, कानाकोपऱ्यात पोहोचवलं. मात्र तरी सुद्धा आम्हाला आश्वासनं दिली, संधी काही मिळाली नाही अशी नाराजी, असा आक्रोश त्यांनी व्यक्त केलाय. हे सगळे नाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची प्रचंड आरडाओरड सुरू आहे. यांचं तिकीट कापलं गेलं आहे म्हणून हे सगळे नाराज आहे आणि मंत्री अतुल सावे यांना भेटण्याची परवानगी हे सगळे मागताय. आतमध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अतुल सावे ज्या कॅबिनमध्ये आहे त्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीस या सगळ्या आंदोलकांना थांबवत आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, आम्हावर असा अन्याय काय असं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या महिला अतुल सावेला भेटू द्या असं म्हणतात. पोलीस या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शांत व्हा,